सूर्यकोटि समप्रभ निरविघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभियता निशाचरजमो रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम मामुद्धर गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः श्री विघ्नहर्ता महागणपती सिद्धिविनायक कुलस्वामिनी कुलदेवता ग्रामदेवता स्थानदेवता स्थलदेवता वास्तुदेवता आदित्यादी नवग्रह देवता श्री आदित्यादी नवग्रह देवता वेतोबा महाराज देवता वसादी प्रमुख पंचायतन देवता स्मर्यमाण अस्मर्यमाण देवता सर्वेभ्यो देवेभ्यो देवता सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो देवता समस्त आसमंत देवता आज या ठिकाणी वेतोबा मंदिर वेताळ बांबार्रे या ठिकाणी वेतोबा मंदिराच्या या पहिल्या वर्धापना दिनानिमित्त आज या ठिकाणी अन्य ब्राह्मणांच्या सहाय्याने लघु यथाशक्ती लघुरुद्र सेवा केलेली आहे। त्याचप्रमाणे वसादी देवते चरणी षोडशोपचार पूजन महाअभिषेक सेवा आपल्या चरणी अर्पण केलेली आहे, तर ती सेवा आपल्या चरणी रुजू करून घ्या। आपल्या चरणी मधुर महाप्रसाद नैवेद्य अर्पण केलेला आहे। त्याचप्रमाणे आपल्या चरणी अमृताचं फळ श्रीफळ अर्पण केलेलं आहे। पुगी फल तांबूल पानाचे विडे आपल्या चरणी अर्पण केलेले आहेत, तर ती सेवा आपल्या चरणी रुजू करून घ्या। या त्यांच्या सेवेमध्ये कोणत्याही प्रकारची कळत नकळत प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या चूक अपराध घडली असेल तर क्षमा करा। कुटुंबात सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात समाधानात ठेवा। त्यांच्या मागे जे काय क्लेश असतील अडीअडचणी असेल पीडा असेल तर ती दूर करा। मुलाबाळांना विद्या अभ्यासात यश द्या, नोकरी व्यवसाय उद्योगधंद्यात यश द्या। त्यांच्या ज्या काय मनोकामना असतील तर त्या परिपूर्ण करा। आरोग्याविषयक ज्या काही तक्रारी असतील तर त्या दूर करा। ते ज्या वेळी तुम्हाला हाक देतील ज्या वेळी तुम्हाला आवाहन करतील त्या वेळी त्यांच्या हाकेला त्यांच्या आवाहनाला ओ देऊन त्यांच्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांचा सदैव सांभाळ करा, संरक्षण करा। कुटुंबात लहान लेकरं आहेत त्यांचा सांभाळ करा। लहान लेकरांचा बाळगोपाळांचा विद्या अभ्यासामध्ये चांगल्या प्रकारे एकाग्रचित्ताने शांतचित्ताने अभ्यास होऊन विविध परीक्षांमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ देत। कुटुंबातील आजारी व्यक्तींच्या तब्येती चांगल्या व्यवस्थित राहू देत। त्यांनी घेतलेल्या औषध गोळ्यांनी त्यांना चांगल्या प्रकारे गुण येऊन सर्वांच्या तब्येती चांगल्या व्यवस्थित ठणठणीत राहू देत। कुटुंबातील व्यक्तींना गुणवंत करा, कीर्तिवंत करा, यशवंत करा, आरोग्यवंत करा। कुटुंबातील व्यक्तींना दुर्गुणांपासून व्यसनांपासून सदैव दूर लांब ठेवा। कुटुंबातील व्यक्ती कामानिमित्त व्यवसायानिमित्त शिक्षणानिमित्त नोकरीनिमित्त विविध ठिकाणी जात असतात, प्रवास करत असतात। मुंबईला पुण्याला परगावी पर ठिकाणी परदेशात जात असतात, प्रवास करत असतात, तर त्यावेळी त्यांचा सदैव सांभाळ करा, संरक्षण करा। कुटुंबातील व्यक्तींच्या व्यवसायामध्ये त्यांच्या नोकरीमध्ये त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे सुयश प्राप्त करून द्या, चांगल्या प्रकारे भरभराट करून द्या, चांगल्या प्रकारे आर्थिक लाभ मिळवून द्या, चांगल्या प्रकारे नावलौकिक प्राप्त करून द्या। कुटुंबातील व्यक्ती ज्या त्यांच्या राहत्या
विविध वास्तूंमध्ये राहतात तर त्यांच्या राहत्या वास्तूंमध्ये कोणत्याही प्रकारचे भूमिदोष असतील, कोणत्याही प्रकारचे वास्तुदोष असतील, कोणत्याही प्रकारचे तत्सम प्रकारचे दोष असतील तर ते दोष दूर करा, परिहार करा, निरसन करा. वास्तूच्या स्थळाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची करणी कर्तृत्ववादी बाधा असेल, अभिचारिक बाधा असेल, संबंधिक बाधा असेल, कोणत्याही प्रकारची नड असेल तर ती दूर करा, परिहार करा, निरसन करा आणि त्यांच्या राहत्या वास्तूमध्ये त्यांना सुख, शांती, समाधान, सुआरोग्य लाभू दे, आर्थिक लाभ चांगल्या प्रकारे होऊ दे. कुटुंबात सर्वांना गुण्या गोविंदाने, आनंदाने, समाधानाने, एकमताने, एकचित्ताने सदैव एकत्रित नांदण यासारखं करा. आपल्या चरणी जी काही त्यांनी सेवा चक्री केलेली आहे तर ती सेवा चक्री आपल्या चरणी रुजू करून घ्या. याही पुढे अशी चांगल्या प्रकारे उत्तरोत्तर सेवा चक्री करून घ्या आणि तुमचे कृपा आशीर्वाद, तुमची कृपा दृष्टी, तुमचे कृपा छत्र या समस्त गावडे कुटुंबीय 12-5 समस्त ग्रामस्थ मंडळींच्या पाठीशी सदैव अखंड ठेवा. या पूजेसाठी यजमान म्हणून श्री गावडे बसलेले आहेत तर त्यांनी सुद्धा आपल्या चरणी जी काही त्यांनी सेवा चक्री केलेली आहे तर ती सेवा चक्री आपल्या चरणी रुजू करून घ्या. कोणाच्याही लग्न कुंडलीमध्ये म्हणा, भावचलित कुंडलीमध्ये म्हणा, कोणत्याही प्रकारचे तत्सम प्रकारचे दोष असतील, नवग्रह पीडा असेल, 7.5 असेल तर ती दूर करा, परिहार करा, निरसन करा आणि सर्वांच्या थोर आणि पवित्र मनोकामना लवकरात लवकर, शीघ्रात शीघ्र सफल करा, परिपूर्ण करा. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोडना मुखात खंड राहू दे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती श्री वेतोबा महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जगदंब 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 उदयोस्तु दिवावाय दिवारात्र विघ्न शांतेर भविष्यते. नर नारेंद्र पाणांच्या भवेतो स्वप्ननाशनम ऐश्वर्यमतुलंतेषां आरोग्य